Now, good morning to all of you. Now we will start the next lecture. आपला लास्ट टॉपिक आहे लेक्चरचा मेथड ऑफ इन्व्हर्जन. याच्या अगोदर आपण मेथड ऑफ रिडक्शन मेथड बघितली आहे. आता आपण पुढच्या पेजला आपण इन्व्हर्जन मेथड बघणार आहोत या ठिकाणी. त्याच्या अगोदर त्याचे स्टेप समजून घेणार आपण. या मेथड मध्ये आपल्याला बघा मेथड ऑफ इन्व्हर्जन कशी सॉल्व्ह करायची. या ठिकाणी सुद्धा आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड करावा लागतो. मग तुम्ही कुठल्याही मेथडने काढू शकता, रो ट्रान्सफॉर्मने, कॉलम ट्रान्सफॉर्मने किंवा मॅट्रिक्स ॲडजॉइंट मेथडने सुद्धा काढू शकतो आपण. फर्स्ट दिलेलं इक्वेशन राईट इन लिनियर इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. जशी स्टेप आपली पहिली स्टेप रिडक्शन मेथड मध्ये आहे तशी स्टेप आपली पहिली फर्स्ट या ठिकाणी इन्व्हर्जन मेथड मध्ये सुद्धा दिलेली आहे. काय करायचं आपल्याला, फर्स्ट मॅट्रिक्स फॉर्म मध्ये दिलेलं गिवन इक्वेशन हे राईट करायचंय. मग आपण या ठिकाणी फर्स्ट दिलेला इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये ax प्लस बी ax इज इक्वल टू बी या फॉर्म मध्ये. नंतर आता हे इक्वेशन बघा काही ठिकाणी डायरेक्टली x इज इक्वल टू हा a जर इकडे घेतला तर तो रेसिप्रोकलला जातो. रेसिप्रोकल म्हणजे काय, तो इन्व्हर्सच्या फॉर्म मध्ये a इन्व्हर्स इंटू b या फॉर्म मध्ये येतो. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन x च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर x इज इक्वल टू a इन्व्हर्स इंटू b या फॉर्म मध्ये येतो. देन फाइंड ए इन्व्हर्स. आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड करायचं आहे. आता एक्स इज इक्वल टू बी हा या फॉर्म मध्ये आपल्याला कसा लिहितात ते बघा. अगोदर आपण किंवा त्याला सेकंड मेथडने पण सॉल्व्ह करता येतो. सॉरी सेकंड स्टेपने पण सॉल्व्ह करता येतो. या ठिकाणी मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू बी हे जे इक्वेशन आहे याला एक्स इज इक्वल टू बी ला आपण ए इन्व्हर्सने काय सॉरी ए इन्व्हर्सने प्री मल्टिप्लाय आणि पोस्ट मल्टिप्लाय दोघं असतात. प्री मल्टिप्लाय म्हणजे एलच्या साईडने मल्टिप्लाय करायचं. ए इन्व्हर्स इंटू ए एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी या फॉर्म मध्ये. म्हणजे दोघं साईडला ए इन्व्हर्स ने मल्टिप्लाय केला. आता ए इन्व्हर्स एक्स ए इन्व्हर्स ए हा आय होईल. आय इंटू एक्स इज इक्वल टू एक्स आणि एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी या फॉर्म मध्ये आपल्याला किंवा डायरेक्टली पण आपण रेसिप्रोकलने घेतो. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर हे इक्वेशन पहिली स्टेप आहे तुमचं की दिलेलं लिनियर इक्वेशन हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी या फॉर्म मध्ये ते इक्वेशन लिहायचं आपल्याला. पुढच्या स्टेपला बाय कम्पेअरिंग बोथ साइड. आता डायरेक्टली घेतलं आहे कारण इथं पुढच्या स्टेपला आपल्याला फाइंड ए इन्व्हर्स. तुम्ही कुठल्याही मेथडने रो ट्रान्सफॉर्मने करा, कॉलमने करा किंवा ॲडजॉइंट मेथडने तिघांपैकी कुठल्याही मेथडने तुम्ही या ठिकाणी ए इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. ए इन्व्हर्स फाइंड केल्यानंतर आपल्याला एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी ए इन्व्हर्स या इक्वेशन मध्ये ए इन्व्हर्सची व्हॅल्यू टाकावी लागते आणि बी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करावं लागतं. दोघं मॅट्रिक्स त्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स इथं हा एक मॅट्रिक्स इज इक्वल टू या दोघांचं प्रॉडक्ट केल्यानंतर जे पण आन्सर आले म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू एक्स आणि वायची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू याचा आन्सर म्हणजे तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 व्हॅल्यू फाइंड करता येतात त्या ठिकाणी. म्हणजेच आपण इथे म्हटलं कम्पेअरिंग बोथ द साइड वी कॅन फाइंड एक्स वाय झेड. दिस मेथड इज कॉल्ड मेथड ऑफ इन्व्हर्जन. झाली तुमची मेथड ऑफ इन्व्हर्जन. बघा अजून तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल आपण घेऊ त्यावेळेस इझिली समजेल. आता डायरेक्टली फर्स्ट एक्झाम्पल घेतलंय. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्व्हर्जन मेथड. या ठिकाणी
इन्व्हर्जन आणि रिडक्शन मेथडला मॅट्रिक्स मेथड पण म्हणतात बघा. मॅट्रिक्स सॉल्व्ह करा बाय युजिंग मॅट्रिक्स असं दिलेलं असतं आपल्याला एक्झाम्पल. तर त्या ठिकाणी आपल्याला रिडक्शन मेथड अप्लाय करायचं आहे. आता इन्व्हर्जन मेथडमध्ये बघा पहिलं एक्झाम्पल आपलं फर्स्ट x plus y is equal to 4 and 2x minus y is equal to z या फॉर्म मध्ये या इक्वेशनला आपण पहिले फर्स्ट स्टार्टिंगला काय करतो मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहितोय. x plus y is equal to 4 1 1 2x minus y 2 minus 1 is equal to सेकंड मॅट्रिक्स x y व्हेरिएबलचा is equal to कॉन्स्टंट टर्म 4 5 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून घेतला आपण. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर सेपरेट आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं सेपरेट ए एक्स आणि बी सेपरेट करायचं. आता या इक्वेशन वरनच आपण डायरेक्टली एक्स इज इक्वल टू बी किंवा खाली पण लिहिलं त्याला इक्वेशन 1 नाव दिलंय आणि खाली लिहिलेलं आहे. तर तुम्ही इथं साईडला या ठिकाणी हे इक्वेशन दॅट इज च्या फॉर्म मध्ये करू. दॅट इज एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. आता या ठिकाणी आणि फाईन आता सेपरेट केले ए सेपरेट एक्स सेपरेट आणि बी सेपरेट केले आपण. ते केल्यानंतर ए इन्व्हर्स फाईंड करायचा. आता इन्व्हर्स फाईंड करताना तुम्हाला जर तुम्ही कुठल्याही मध्ये केलं तर आपण अगोदर त्याला डिटर्मिनंट फाईंड करतो. आपला डिटर्मिनंट फाईंड करावा लागतो. मग फर्स्ट आपण या ठिकाणी बघा डिटर्मिनंट काढला -1 इंटू 1 -1 2 1 that 2 -1 -2 -3 is not equal to 0 इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. आता कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स मी डायरेक्टली घेतले मी तुम्हाला सांगितलंच आहे की आपण 2/2 चा असेल तर या फॉर्मने घेतो 1 चा -1 येतो. नेक्स्ट स्टेपला ह्या 1 चा काही 2 आता 2 प्लस आहे तो इथं मायनस येईल. नेक्स्ट स्टेपला 2 चा राहील 1 1 पण पॉझिटिव्ह तो इथं काय होईल मायनस. मला माहिती की हे सेकंड आणि थर्ड नंबरचे एलिमेंट निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होता आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होता. फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स फाइंड करताना एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. नंतर -1 चा 1 या फॉर्म मध्ये आला. नंतर याला हा झाला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. याच्यावरनं आपण ऍडजॉइंट करणार. ऍडजॉइंट ए कसा येणार तुमचा तर ट्रान्सपोज करायचा -1 -2 -1 1 या फॉर्म मध्ये त्याला म्हणतात ऍडजॉइंट ए. तर त्याच्यावरनं आपण इन्व्हर्स फाइंड केला. ए इन्व्हर्स इज इक्वल टू -1/3 1 अपॉन डिटर्मिनंट ए म्हटलेलं आहे बघा इंटू ऍडजॉइंट ए इन्व्हर्स. तर इथं हा ए इन्व्हर्स 1 अपॉन -3 आणि ब्रॅकेट मध्ये -1 -1 -2 1 -1/3 ने मल्टिप्लाय करायचं थ्रू आउट टर्मला. जर -1/3 थ्रू आउट मल्टिप्लाय केलं किंवा आपण 1 कॉमन ठेवला मायनसने याला मल्टिप्लाय करायचं 1/3 कॉमन ठेवला तरी चालतंय बघा 1 1 2 असं -1 होईल या फॉर्म मध्ये. नंतर आपण मायनस इक्वेशन वरनं प्री मल्टिप्लाय बाय ए इन्व्हर्स मी असं केलेलं आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली सुद्धा घेऊ शकतात. असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही मल्टिप्लाय करायचं आणि करायचं. डायरेक्टली सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो या फॉर्म मध्ये. बघा इथे घेतलेलं आहे प्री मल्टिप्लाय केलेलं आहे. ते इक्वेशन फक्त x इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते केल्यानंतर आता ए इन्व्हर्स फ्रॉम इक्वेशन त्याला आपण नाव दिलेलं आहे. ते इक्वेशन वरनं ए इन्व्हर्स व्हॅल्यू टाकायची. बी मॅट्रिक्स दिलेला एक्झाम्पल मध्ये तो तसंच घ्यायचा आहे या ठिकाणी. आता मी मायनसने मल्टिप्लाय पण राहू दिलं तिथे करायचं. तुम्ही करू शकता तुमच्या याच्याने कॅल्क्युलेशन. आता इथं फर्स्ट कॉलम त्यांचा प्रॉडक्ट केला -1/3 कॉमन ठेवायचं इकडे बाहेर -4 -5 नंतर -2 × 4 -8 + 5 दोघांचे सम काय तर डिफरन्स सम ते काढायचं आहे. -1/3 इज इक्वल टू -9
3 आलं प्लस, तर या ठिकाणी -1/3 ने मल्टिप्लाय करायचं -9 ला, मायनस मायनस प्लस होईल, 3 3 जा 9, म्हणजे फर्स्ट 11 तुमचं 3 आणि सेकंड 11 एक मिनिट इथं एकच 3 दिले, सॉरी दोघां मायनस येईल इथं पण, मायनस तो काय होईल मायनस मायनस प्लस होईल 3 3 1, त्यांचं डिव्हिजन काय होईल दोघांचं 1 येईल. आला 3x = 3 1 आन्सर तुमचं. आणि मग याला x मॅट्रिक्सला xy च्या फॉर्म मध्ये लिहायचा, इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स वरून ना x = 3 आणि y = 1. ही पण मेथड खूप सोपी आहे. एकदा जर समजली तुम्हाला तर तुम्ही इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता या ठिकाणी. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे आपलं बघा. सेकंड जे एक्झाम्पल आहे आपलं x + y + z = 1, 2y + 3y + 2z = 2 and x + ay + 2az = 4. थर्ड इक्वेशन मध्ये या ठिकाणी a is not equal to 0 एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं आहे. तर काही फर्स्ट 2 इक्वेशन मध्ये नंबर दिलेले आहे आणि थर्ड इक्वेशन मध्ये आपल्याला अल्फाबेट दिलेला आहे a. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, तर याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये अगोदर लिहायचं आहे दिलेले इक्वेशन. तुम्ही म्हणाल x y z 1 1 1 आला 2 3 2x 2 3y 2z 2 3 2 आणि नंतर ax + ay + 2az. हे सुद्धा a काय आहे तर x y z चे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचे कोएफिशिएंट आहे सॉरी या ठिकाणी. तर = 1 2 3 कॉन्स्टंट टर्म आपल्या लिहिले आपण त्या ठिकाणी. नंतर त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं. इक्वेशन 1 म्हटलं त्याला. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं आपण. x = b इक्वेशन 1. a काढला, एक सेपरेट लिहिलंय, a काय आहे, b काय आहे आणि x काय दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहिलंय आपण. बघा a = 1 1, b = 2 सॉरी a मॅट्रिक्स जो आपला a x आणि b. फाइंड a इनवर्स. आपण याच्यावरनं काय करणार, अगोदर a इनवर्स फाइंड करणार. a इनवर्स साठी अगोदर फर्स्ट डिटर्मिनंट फाइंड करतो. तर या ठिकाणी डिटर्मिनंट फाइंड करता येतो आपल्याला. 1 × 3 2 जा 6a - 2a 4a होतो. नंतर -1 येतं, तो काय होईल 2 2 जा 4a - 2a, तो 2a होईल -2a इथं. नंतर +1 +1 कुठल्या रो आणि कुठला कॉलम दिल मग +1 ला 2a - 3a -a होईल तो. 4a - 2a -a 4 मधनं 3a गेला तर a राहतो. इज नॉट इक्वल टू 0. काहीतरी आपल्याला इथं लेटर मिळाले, a लेटर मिळाले म्हणजे इनवर्स एक्झिस्ट होतो आपला. आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स जसं आपण 2x2 चा काढला तसंच आपण आता 3x3 चा पण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स फाइंड करणार आहोत. लक्षात घ्या. सेम त्याच फॉर्म मध्ये. आता बघा इथं काढलेला आहे मी कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. एकदम पहिली प्रत्येक वेळेस जर तुम्ही फर्स्ट स्टेप तुमचं कमीत कमी वेळामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर आपण मॅट्रिक्स ज्यावेळेस डिटर्मिनंट काढतो ना, फाइंड करतो ना, तर पहिला रो जो आहे तो या डिटर्मिनंट वरनच घेऊन घ्यायचा. बघा फक्त ब्रॅकेट मधल्या त्याला मल्टिप्लाय वगैरे बाहेरच्या नंबरने मल्टिप्लाय करायचं नाही. त्या ब्रॅकेट मध्ये जी व्हॅल्यू बघा 6a मधून 4a गेला 2a येतो. नंतर 4a मधून -2a गेला 2a येतो. तो 2a घेतला, पण आपल्याला माहिती आहे की अल्टरनेट साइन असतात म्हणून या ठिकाणी पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह होईल म्हणून -2 आला. आणि इकडे 2a मधून -3 येतो, हा -a येतो. लक्षात घ्या. नंतर मग आता सेकंड स्टेप काढायची. मग सेकंड स्टेप कशी काढायची, या ठिकाणी बघा तर
2a मायनस ए काय होईल ए होतो. अल्टरनेट साईन प्लस मायनस म्हणून मायनस ए झाला. हे लक्षात घ्या, हे विसरायचं नाही. जर तुम्ही तर साईन विसरले तर तुमचा आन्सर रॉंग येतो खाली, म्हणून साईन देताना करेक्ट साईन द्यायचा. नंतर पुढचा एलिमेंट 2/2 ला हा जर घेतला तर 2a मायनस ए, तो पण ए येतो म्हणून ए आला या ठिकाणी. नंतर नेक्स्ट आपल्याला 2 साठी फाइंड करायचं आहे. 2 साठी फाइंड करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, करूया. 2 साठी फाइंड करायचं आहे म्हणजे सेकंड रो आणि थर्ड कॉलम गेला ए मायनस ए 0 येतो या ठिकाणी. नंतर पुढच्या स्टेपला पण सेम तसंच अप्लाय करायचं आपल्याला या ठिकाणी. बघा -2 - 3 -1. नंतर आता इथे 0, हा 0 आणि 0, 0 ला निगेटिव्ह प्लस मायनस किंवा प्लस साईन नसतं म्हणून फक्त 0च्या फॉर्म मध्ये लिहितो आपण. पुढची स्टेप, नेक्स्ट एलिमेंट काय आपला या ठिकाणी सेकंड कॉलम थर्ड रो 2 - 2 0 होतो तो पण इथं या ठिकाणी बघा. आणि पुढच्या स्टेपला मग लास्ट स्टेप काय तुमची, त्या 2a साठी फाइंड करायचं आपल्याला. 2a पुढे थर्ड रो थर्ड कॉलम 3 - 2 1 येतो या ठिकाणी 1 आलेला आहे. आला तुमचा मॅट्रिक्स फॉर्म होतो आपला. मॅट्रिक्स फॉर्म झाला आपला पॉझिटिव्ह ऑफ मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्सला आपल्याला ऍडजॉइंट मध्ये लिहायचं आहे म्हणजे या ठिकाणी रोचा काय होणार आहे, कॉलम होणार आहे, कॉलमचा रो होणार आहे. रोला आपण कॉलम वाईज घेतलं बघा. 4a - 2a - a -a 0 -1 0 1. A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट A इंटू ऍडजॉइंट A. फॉर्म्युला टाकला, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली. आता इथं डिटर्मिनंट A ची व्हॅल्यू A आली होती आणि याच्यावर आपण हा इनवर्स फाइंड केला. वाटलं तर याला पण इक्वेशन नाव द्यायचं तुम्ही. इक्वेशन कुठलं तरी कन्सिडर, सेकंड इक्वेशन कन्सिडर करायचं. बघा या ठिकाणी इथं सुद्धा लिहिलं किंवा डायरेक्टली सुद्धा घेऊ शकता का तुम्ही. आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये वरती लिहिलेलं आहे, एक्झाम्पल मध्ये घेतलेलं आहे. काही ठिकाणी हे 3 मल्टिप्लाय करण्यापेक्षा डायरेक्टली आपण जस्ट मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहितो त्याला दॅट इज या फॉर्म मध्ये x इक्वल टू A इनवर्स इंटू B या फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालतं. डायरेक्टली याला इक्वेशन 1 कन्सिडर करायचं आणि इनवर्स फाइंड केल्यानंतर या इक्वेशन 1 मध्ये इनवर्सची व्हॅल्यू टाकायची आणि मॅट्रिक्स B ची व्हॅल्यू टाकायची. आता जर तुमचा A इनवर्स आलेला आहे या ठिकाणी 4a - a -1 -2a -a 0 0 1 इंटू B मॅट्रिक्स काय तुमचा 1 2 4 या फॉर्म मध्ये. तर या ठिकाणी दोघांचा प्रॉडक्ट करायचा. प्रॉडक्ट केल्यानंतर जे आन्सर येईल आपल्याला या ठिकाणी बघा, प्रॉडक्ट केला मी 4a ने मल्टिप्लाय केलं 1 ला -2a -4 तर 4a मधून 2a गेला, 2a राहील, 2a - 4a या ठिकाणी. सेकंड इक्वेशनला -2a 0 ने मल्टिप्लाय केला, -2a ने a ला, a ने 2 ला, 0 ने 4 ला. या ठिकाणी फक्त -2a -2 +2a येईल, तो काय होईल 0 होईल. डायरेक्ट घेणार आपण. आणि थर्ड इक्वेशनला -a × 1 0 × 2 आणि 1 × 4 या फॉर्म मध्ये. 4 - a म्हणजे x इज इक्वल टू 1 अपॉन a 2a - 4 0 4 - a या ठिकाणी हे इक्वेशन आलं तुमचं. तर एक्स वाय झेड एवढंच की हे इक्वेशन. आता ए तुम्हाला एक्झाम्पल मध्ये लेटर दिलेले आहेत, अल्फाबेट दिले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन सुद्धा तुमचं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू ए च्या फॉर्म मध्ये येतील. 2 - 4 अपॉन a याला मी सिम्प्लिफाय केलंय फक्त 0 आणि 4 अपॉन a 1 अपॉन a ने मल्टिप्लाय केलं म्हणून या ठिकाणी
आन्सर येणार तुमचं 2 मायनस 4 अपॉन ए 0 वायची व्हॅल्यू 0 आणि झेडची व्हॅल्यू 4 अपॉन ए मायनस 1 या ठिकाणी. बघा सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. सेम जसं मी फर्स्ट एक्झाम्पल घेतलं तसंच सेम सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही रो ट्रान्सफॉर्मने सुद्धा घेऊ शकता, कॉलम ट्रान्सफॉर्मने सुद्धा इनवर्स फाइंड करू शकता किंवा ॲडजॉइंटने. जनरली बऱ्याच वेळा ॲडजॉइंटने आपण सॉल्व्ह केलेलं आहे, आपण ॲडजॉइंटने घेतलेलं आहे या ठिकाणी सुद्धा. हे सेकंड एक्झाम्पल बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स वरून आपण एक्स वाय झेड सेपरेटली घ्यायचे मग या फॉर्म मध्ये. परत मी थर्ड एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. 5x मायनस वाय प्लस 4z इज इक्वल टू 5. सेकंड एक्झाम्पल आहे 2x प्लस 3y प्लस 5z इज इक्वल टू 2 अँड थर्ड एक्झाम्पल आहे 5x मायनस 2y प्लस 6z इज इक्वल टू -1. याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं. पहिला ए मॅट्रिक्स आहे तुमचा 4 5 मायनस 1 4 2 3 5 5 मायनस 2 6 एक्स वाय झेड इन सेकंड कॅपिटल एक्स मॅट्रिक्स. नंतर 5 2 मायनस 1 हा तुमचा मॅट्रिक्स बी आला. त्याला एक्स इज इक्वल टू बी दॅट इज एक्स. हा हे बघा आता थर्ड एक्झाम्पल मी असलेलं तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता. वरचे दोघं एक्झाम्पल मी या फॉर्मने घेतले की ए इनवर्सने 3 मल्टिप्लाय केलं सिम्प्लिफाय केलं तर ते न करता डायरेक्टली पण तुम्ही एक्स इज इक्वल टू या फॉर्म मध्ये घेऊ शकतात. ए इनवर्स इंटू बी इंटू पी तर इक्वेशन 1 कन्सिडर करायचं. नंतर त्याच्यावरनं आपण ए मॅट्रिक्स एक्स आणि बी सेपरेट लिहिले. फ्रॉम इक्वेशन वर फाइंड ए इनवर्स. आता आपल्याला ए इनवर्स फाइंड करायचं आहे. डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू काढायची अगोदर. डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू फाइंड करताना या ठिकाणी बघा डायरेक्टली घेतलेलं आहे इथं 5 मल्टिप्लाय ब्रॅकेट मध्ये 3 6 18 मायनस मायनस प्लस 10 होतील. 18 प्लस काय होईल ते 18 प्लस 10 28 इंटू 5 प्लस 1 इंटू आता या ठिकाणी मायनस मायनस प्लस होईल तो 1 लक्षात घ्या. 2 6 12 12 मायनस 25 मधून मायनस 25 तर मायनस 13 येतील इथं and plus 4 into 2 जा minus 4 आणि 5 3 जा 15 -15 -19 येतात. हे लक्षात घ्या या ठिकाणी. यांचा प्रोडक्ट केला 5 8 जा 40 0 राहिले 4 5 2 जा 10 10 आणि 4 14 140 आला -13 आणि परत 4 ने -19 ला मल्टिप्लाय केला तर -76 येत आहे. याला सगळ्यांची सम डिफरन्स काढला आहे. दोघांचा डिफरन्सची सम केली 140 मायनस 6 आणि 3 9 आणि 7 8 89 मायनस केले 140 बनलं तर 61 येतात. या ठिकाणी इनवर्स एक्झिस्ट होतं. आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर या कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स या ठिकाणी आपल्याला ते तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं की पहिला रो जो लिहितो आपण तो आपण डायरेक्टली या डिटर्मिनंटच्या ब्रॅकेटच्या व्हॅल्यूचा घेतला ना त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला डायरेक्टली एक फर्स्ट रो मिळतो डायरेक्ट. कारण तो वरती सॉल्व्ह केलेलाच असतो. 18 प्लस 10 28 नंतर तिथं मायनस होतो. आता बघा ही मायनस व्हॅल्यू म्हणून मायनस मायनस काय होणार प्लस म्हणून इथं काय नाही 13. हे एक लक्षात घ्या. आणि इथं आपण सर्व व्हॅल्यू मध्ये चेंज होतं म्हणून -4 -16 -19 व्हॅल्यू येते. त्यानंतर सेम पुढची व्हॅल्यू फाइंड करायची. आता 2 साठी फाइंड करायचं आहे. जर आपल्याला 2 कुठं आला -6 मायनस मायनस प्लस 4 -2 परत हा -2 -12 म्हणून हा या ठिकाणी प्लस होती ती व्हॅल्यू लक्षात घ्या. प्लस मायनस प्लस मायनस -6 प्लस सॉरी इथे एक येतं एक मिनिट काय ते आपलं -6 प्लस 8 इज इक्वल टू 2 आणि 2 प्लस आल्यामुळे ते मायनस होईल हे लक्षात घ्या. नंतर पुढची व्हॅल्यू आपली
नेक्स्ट व्हॅल्यू बघा, या ठिकाणी -2, 10, 5, -17, -17, 17 याला मॅट्रिक्स या कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सला आपल्याला ट्रान्सपोज करायचा, म्हणजे ऍडजॉइनिंग मध्ये ऍडजॉइनिंग इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. तुझा ट्रान्सपोज केला 20 रोच्या ठिकाणी कॉलम मध्ये कन्वर्ट झाले, या फॉर्म मध्ये कॉलम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर इन्व्हर्सचा फॉर्म्युला अप्लाय केला 1 डिटर्मिनंट इंटू ऍडजॉइंट दोघांचा इन्व्हर्स फाइंड केल्यानंतर या ठिकाणी बघा काय तर इन्व्हर्स इज इक्वल टू 1/61 ब्रॅकेट मध्ये जो आपला ऍडजॉइंट मॅट्रिक्स आहे तो आपण लिहिलेला आहे. नंतर फॉर्म इक्वेशन 1 वरनं मल्टिप्लाय केलेलं आहे 1/51 ला. देन सॉल्व दिस. इन्व्हर्स काढला आपण, इन्व्हर्स या फॉर्म मध्ये आला तर याला मल्टिप्लाय बी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर जे आन्सर आहे ना आपलं या ठिकाणी XYZ, तर या ठिकाणी हे XYZचं आन्सर जे आहे बघा बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स वरनं तिचं प्रॉडक्ट करायचं आहे. परत एकदा लास्ट एक्झाम्पल आहे तिथे सांगतो, मला एक्सप्लेन करते. 28 -2 -1 फर्स्ट इलेव्हनने फर्स्टला, सेकंडने सेकंडला आणि थर्डने थर्डला इज इक्वल टू 1/51 ब्रॅकेट मध्ये 28 5चा काय येतो तो 140, इथं 4 दिसत नाही, 140 मायनस -2 into 2 -4 मायनस प्लस 17 फर्स्ट स्टेप 13 5 65 प्लस 20 मायनस प्लस 17 लास्ट -19 into 5 95 -95 प्लस 10 -17. या ठिकाणी याला सिम्प्लिफाय करायचं. कसं करायचं मग 1/51 टर्म केली -17 मधनं 4 गेला प्लस 13 प्लस 145 153 second 165 plus 20 plus 17 is equal to 102 and third -95 plus 10 minus 17 इथे मायनसच्या फॉर्म मध्ये येणार आहे. -102 and then 51 ने प्रत्येकाला काय करतोय डिवाइड करतोय आपण या ठिकाणी. बघा डिवाइड केला पण इथं प्रत्येक इक्वेशनला 51 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी 51 डिवाइड केल्यानंतर 3 51 डिवाइड बाय 2 -2 ते इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स x इक्वल 3 y इक्वल टू 2 आणि z इक्वल टू -2. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी हे चॅप्टर संपलेलं आहे. त्यानंतर आपण MCQ साठी अजून एक लेक्चर घेणार आहे एक्स्ट्राचं. तुम्हाला आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता केव्हाही. काही कुठला टॉपिक समजला नसेल, कुठलं एक्झाम्पल समजलं नसेल तर ते विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. या ठिकाणी मी माझं लेक्चर स्टॉप करते.
फाईल काय टाकायचं ते टाका. हॅलो, अरे जो फक्त फाईल नेम काय टाकायचं तिथं ते जरी सिलेक्ट केलं मग आता म्हणजे अपलोड करते ना मी. हां, फाईल सिलेक्ट केली. असं आहे का, बरं. हां 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 बरं. फक्त व्हॉट्सअपवर ओपन करू ना? हो, करून बघते मी. तसं नाही जमलं मी बोलवलं. हो हो हो, चालेल.
व्हॉट्सअप वेब ओपन करू का व्हॉट्सअप? हां. त्याच्यात तुमचं डायरेक्ट तो डाउनलोड म्हणतोय. थांबा 1 मिनिट मी परत मिनिमाइज करून करते. हां हां. 1 मिनिट चालू ठेवा मला मी करून बघते. व्हॉट्सअप वेब हां आलं तर 1 मिनिट ओपन करते. नाही ते तसंच म्हणतंय. हां घ्यायचं असेल तर घ्या पण लेक्चर आता मला चांगलं पुस्तक करायला लागलं. सेकंड झालं का नाही मला तुझं स्टार्टच झालं वगैरे नाही परत यायला लवकर लवकर
मेरे बाबा जान इधर गए. अरे हो. हाँ. एनी टेस्ट का थांबा एक मिनिट बघते मी आता मिनिमाइज एक मिनिट. हाँ बोला बोला. हाँ 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 एक हाँ एनी टेस्ट आलं झालं. हो हो केलं त्याच्यात. हां हां हो 140 870 870 380. हां हां हो हो केलं. हो हो कनेक्टेड म्हणतो तो. हां आता लर्न मोड दोन्ही आले. बरं बरं चालेल. सेट पासवर्ड दिलेलं त्यांना. तिथे चाललं गेलं पण सगळं. हां तुम्ही करताय का तिकडून. हां चालेल. बरं हो हो चालू केलं आता एक मिनिट. मी इथपर्यंत केलं होतं फक्त ती फाईल सिलेक्ट होत होती. हां हां मग ते त्या फाईलला नाव नाही टाकता आलं ना. नाही तो फाईल नेम म्हणत होता ना म्हणून सिलेक्ट नाही करता येत होती ती फाईल. आता माझंच होतं. हां 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 आता केलं 8 नंबर. हां 8 नंबर. एक झाला नाही का मला असं वाटतं भाऊ. मी 8 दुसरा मला वाटतं झाला नाही तो आवाज आहे का नाही काय त्याला स्टार्ट केलं तर मग तसं यायला पाहिजे होतं त्याला. बघ ना बरं आधी हे टाकून घ्या बरं हे करून मग ते बघ. हां हां होतंय का तिथून खालून करता ना तुम्ही तिथं ना. हां बरं ते नाव टाकतं ना तिथून खाली. हो हो चालेल. हां 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 हो हो हां आता आलं तुमचं. हां हां हे आता 8वं. हां 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 पेस्ट करायचं. हो हो पार्ट 8 टाकावं लागेल. हां हां
हॅलो, हा काय म्हणताय? हो, त्यात काय होतं नाही बरोबर. हा, काही नव्हतं, फक्त शर्ट घेतली, एक पॅन्ट घेतली अगोदर. नाही, जायचंय मला आता कॉलेज थोड्या वेळाने. ते हो, ते काय म्हणतात, आता विचारणं पण खाली लागेल बहुतेक. आता लेक्चर घेते वरती अजून, ऑनलाईन लेक्चर करते मी फोन तुम्हाला आले निघाले की. अरे हरीश भाऊची हे चालू आहे, हरीश भाऊ खालून अपलोड करताय वरती. त्यांनी चालू ठेवलं की काय काय करतं ते लक्ष ठेवा म्हणे, कसं करायचं ते खालून सांगताय. मग मग तुमचा फोन झालं 5-10 मिनटं, 5 मिनटं. मग आपण 3च जणी का? मी किती वेळ लागेल तिथं, मला आईकडे जायचं होतं ना. तिथे आजी उठू देत नाही बाबा, किती बोलते ती आजी. हा, जाऊ ना मग, चालू. हा, फक्त येऊ द्या ना. मी काय म्हणते, मला आईकडे जायचं. इकडे या 1 मिनिट. नाही, मला अर्जंट काय जाणं आहे. कानातले केले ना आईने सांगितलं होतं ना आईला. नाही ना, ते कानातले दाखवते तुम्हाला, कानातले दाखवते. काल आईनेच केले आईकडून. बापनाचेच ना. ते 20,000वर 20,000चे दिला आहे. हा, 89 झालंय. मी जात होते बाहेर माझा 5 मिनिटं. हो हो, चालेल. हां हां.
लावायचे लेक्चर का? मला एकदा डॉक्टरांना कोणतरी म्हणजे गावात आणले होते ना, तर ते 1200-1300 400 रुपयात. तर माझ्या बाय झालं जरा मला येईल कामाला आला ना नाही ना हो का ऑनलाईन बरे चांगलं मी डॉक्टरांना की पहा मॅडम आणि तुम्ही मला काही दिलं नाही पहा पडली तरी अजून कशी चिडवत आणि बापरे तू का 7 वर्ष आधी मला कसे म्हणतात अजून का 7 वर्ष बापा असे कसे दोघे लागतात आम्ही त्यांना जावं जा असं डॉक्टर त्यांना उपाय झाला ना बापरे अजून 7 वर्ष आहे का मग तू 7 वर्षासाठी म्हणजे 7 जन्म आधी माणसं आहे गावाने दोघे लागलं पुढचा हां आता पुढचं करायचं हो सोपं मॅडम उलट हे करत जा नाही तुम्हालाही नोट्स टाकल्या ना पटापट होतं उलट टाईममध्ये PDF टाकल्या ना एक्सप्लेन करायला काहीच वेळ लागणार अर्धा तास रेकॉर्डिंग होऊन जाणार 5 मिनिटात पाठवायचं आता मला पाठवलं तुम्ही कसं करता रेकॉर्डिंग चांगलं मला तेच झालं नाही माझं असं वाटतंय मला तुम्ही म्हणताय ते झालं ते मला असं वाटतंय हे चल ते म्हणताय ते आवाज नाही लेक्चरला किती वेळाचं आहे काय हॅलो हां हो ते नाही आवाज नाही येते म्हणून सांगते मला तर नाही येते अजून हेडफोनमध्ये पण नाही स्टार्ट नाही झालं वाटतं ते अजून नाही ना आवाज कुठं आवाज नाही पण त्याला लेक्चर मला असं वाटतं ते झालंच नाही अनिल भाऊ मला पुढे करून बघता का थोडंसं नाही त्याचं खाली का हे का एक केलं हां का माझा का एक मिनिट पुढं दिसेल का आता हां बस केलं हो त्याला आवाज नाही आला वाटतं एक मिनिट मी पण नाही करत माझ्या त्याच्यामध्ये मला पण मॅडम नसते माझ्या घरचे नसते जेवणाचा टाईम असते 9 9:30 मी रोज म्हणते बरं करू आपण फोन कोणाला माझा तर पुरा दिवस असंच जातो मॅडम बिलकुल म्हणजे मेंटेनर Now, good morning to all of you. Now we will start the next lecture. आपला लास्ट टॉपिक आहे लेक्चरचा